हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण अनारसे अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अगदी साध्या म्हणजे रेशनच्या तांदळाचा वापर करणार आहोत. तर आपण 1 बाऊल एवढे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ निवडून घ्यायचं. त्यानंतर आपण तांदूळ एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. दोन ते 3 पाण्याने तांदूळ अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. संपूर्ण तांदूळ पाण्यामध्ये बुडतील इथपर्यंत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवून 24 तास असंच ठेवणार आहोत. आता 24 तासानंतर म्हणजे दुसरा दिवस. या दिवशीही आपण याच पद्धतीने तांदूळ स्वच्छ पुन्हा धुवून घेणार आहोत. त्यातील पाणी बदलणार आहोत आणि त्यामध्ये पुन्हा त्याच पद्धतीने पाणी घालून पुन्हा झाकून ठेवणार आहोत. याच पद्धतीने पहिला दिवस म्हणजे 24 तास, दुसरा दिवस म्हणजे 48 तास, तिसरा दिवस म्हणजे 72 तास आणि चौथा दिवस म्हणजे 96 तास. चौथ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ त्याच पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि निथळण्यासाठी ठेवायचे. दाखवल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी आपण अशाच पद्धतीने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी ठेवून झाकण ठेवलेलं आहे. आता चौथ्या दिवशी आपण या तांदूळामधलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. तांदूळ स्वच्छ धुवणार आहोत आणि चाळणीमध्ये हे तांदूळ निथळण्यासाठी ठेवणार आहोत. त्यावरून स्वच्छ पाणी घालायचं जेणेकरून तांदळाला येणारा जो आंबट वास असतो तो निघून जातो आणि तांदूळ स्वच्छ होतात. दाखवल्याप्रमाणे तांदूळ निथळून झाल्यानंतर आपण त्याला एका सुती कपड्यावर पसरून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ कॉटनच्या सुती कपड्यावर पसरून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधील जो जास्तीचा ओलावा आहे तो फक्त कमी झाला पाहिजे. अगदी आपल्याला कडकडीत तांदूळ सुकवून घ्यायचे नाही. अशा पद्धतीने अर्धा ते 1 तास आपल्याला तांदूळ सुकवायचे आहे जेणेकरून हातावर लागता थोडेसे हाताला तांदूळ राहतील. अशा पद्धतीने तांदूळ आपण सुकवून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पावडर करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे तांदूळ थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि चांगली बारीक पावडर दळून घेऊया. अशा पद्धतीने तांदळाचे पीठ घ्यायचं बारीक करून आणि सोजीची चाळणीने त्याला चांगलं चाळून घ्यायचं. आपण जे हे अनारसे तयार करण्याची पद्धत पाहत आहोत ती अगदी पारंपरिक पद्धतीने अशाच पद्धतीने अनारसे तयार केले जातात. त्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो परंतु याच पद्धतीने अनारसे तयार केले जातात. दाखवल्याप्रमाणे आपण थोडे थोडेसे तांदूळ घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालून चांगली बारीक पावडर तयार करणार आहोत आणि सोज्याच्या चाळणीने सगळे पीठ चाळून घेणार आहोत. दाखवल्याप्रमाणे आपले हे पीठ थोडंसं ओलसर असतं, अगदी कोरडं पीठ तयार होत नाही. याच पद्धतीचं आपल्याला पीठ पाहिजे असतं.
आणि त्यासाठी या सोज्याच्या चाळणीचा आपण इथे वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आता आपण सगळं पीठ तयार करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपले सगळे तांदूळ चांगलं ग्राइंड करून त्याचं पीठ तयार झालेलं आहे. तर हे पीठ आपण भांड्यामध्ये मोजून घेऊया. दाखवल्याप्रमाणे 1 बाऊल एवढं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता त्यासाठी आपल्याला त्याच प्रमाणामध्ये गूळ घालायचा आहे. त्यामुळे आपण हे पीठ नेहमी मोजून घ्यायचं. आता या पिठासाठी इथे मी अर्धा किलो एवढा गूळ घेतलेला आहे. आपण घेतलेल्या पिठासाठी अर्धा किलो एवढा गूळ प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट झालेला आहे. एवढ्याच गुळाचा आपल्याला वापर करायचा आहे. आता आपण या गुळाला चांगलं बारीक कट करून घेऊया किंवा किसून घेऊया. अशा पारंपरिक पद्धतीने तयार केलेले अनारसे आपण दिवाळीसाठी किंवा पुरुषोत्तम मासामध्ये भगवान विष्णूंसाठी अर्पण करू शकतो. आपण त्यासाठी 33 अनारशांचा नैवेद्यही करू शकतो. अशा पद्धतीने आपण 500 ग्रॅम एवढा गूळ बारीक चांगला कट करून घेतला आणि त्यानंतर त्याला भांड्यामध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता की आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तेही याच भांड्याने मोजून घेतलेले आहे. तर ते फुल भांडं भरून एवढं आपलं पीठ झालेलं आहे. तर त्यासाठी एवढा अर्धा किलो गूळ हा आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाणात झालेला आहे. हा गूळ आता आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि गूळ आणि पीठ चांगले एकत्रित 2 ते 3 मिनिट मिक्स करून घेऊया. गूळ आणि पीठ एकत्रित चांगले मिक्स केल्यामुळे गूळ आणि पीठ सगळीकडे एकत्रित एकसारखं मिक्स केले जाईल. दाखवलेल्या पारंपरिक पद्धतीने जर आपण अनारसाचं पीठ तयार करून ठेवलं तर हे पीठ आपण 1 ते 2 महिना स्टोअर करू शकतो. अगदी फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीही हे पीठ खराब होत नाही आणि आपल्याला ज्या वेळेला अनारसे बनवायचे आहे त्यावेळेला आपण झटपट अनारसे तयार करू शकतो. तर आपण यासाठी हे पीठ अगोदर 1 ते 2 महिने तयारही करू शकतो किंवा अशा पद्धतीने पीठ तयार करून तुम्ही घरगुती पद्धतीने हे पीठ विकूही शकता. अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे गूळ आणि तांदळाचं पीठ आपण चांगलं एकत्रित मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि आपल्याला फक्त पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये मिक्सर करायचं नाही. जर आपण जास्त मिक्सर केलं तर आपल्या गुळाला पाणी सुटेल व आपलं पीठ पातळ होईल. तर त्यासाठी एकच एक टिप्स लक्षात ठेवायची की आपल्याला हे पीठ फक्त पल्स मोडवर ग्राइंड करायचं आहे. चालू बंद असं करून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून गुळामध्ये राहिलेला एखादा खडा असेल तर तोही बारीक होऊन जाईल. परंतु जर जास्त प्रमाणामध्ये आपण पल्स मोडवर हे पीठ फिरवलं तर गुळाला आपण पाणी सुटेल. त्यामुळे अगदी थोडंसं आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे सगळं पीठ आपण पल्स मोडवर मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर या पिठाचे आपण असे लाडूसारखे गोळे तयार करून घेऊया. अगदी एकत्रित एकजीव होतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा केळीचा वापर किंवा दुधाचा कशाचाही वापर आपल्याला इथे करायचा नाही. अशा पद्धतीने 6 ते 7 आपले
हे पिठाचे लाडू तयार झालेले आहे. तर त्याला आता आपण एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून देऊया. इथे मी स्टीलचा एक मोठा डबा घेतलेला आहे, त्यामध्ये हे लाडू आपण ठेवूया. आणि झाकण बंद करून 2 ते 3 दिवस पुन्हा आपण हे पीठ चांगलं मुरवून देऊया. आता त्यासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल किंवा फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीही चालेल. 3 ते 4 दिवसानंतर बघू शकता तुम्ही आपलं पीठ किती छान पद्धतीने मिक्स झालं आहे, मुरून तयार झालं आहे. तर त्यातील मी एक भाग घेतलेला आहे आणि त्याला आपण चांगलं मळून घेऊया आणि मळून घेतल्यानंतर त्याच्या पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेऊया. अगदी झटपट असे हे पीठ आपलं मिक्स झाल्यामुळे छान पीठ तयार होतं. कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर नाही, दुधाचा नाही किंवा केळीचा नाही, कशाचाही वापर न करता आपले हे अनारशाचं पीठ अगदी परफेक्ट तयार होतं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. त्यानंतर पोळपाटावर आपल्याला खसखस घ्यायची आहे. खसखशीवर आपण अनारसे थापून घेणार आहोत. अनारसे हे नेहमी खसखशीवरच थापून घेतले जातात. इथं आपण थोडीशी खसखस पोळपाटावर घालूया आणि त्यावर आपण अगदी हलक्या हाताने अनारसे थापून घेऊया. आपल्याला जेवढ्या पद्धतीचं पातळ अनारसे पाहिजे आहे त्या पद्धतीने आपण त्याला पातळ असं थापून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण अनारसे तयार करण्याची जी पद्धत आहे ती अगदी पारंपरिक पद्धतीने आपण हे पीठ तयार केलेलं आहे आणि पारंपरिक पद्धतीनेच अनारसेही थापून घेतलेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी अनारसे नक्की तयार करून पहा. अशा पद्धतीने आपण अनारसे थापून घेतो. तोपर्यंत तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही गरम करण्यासाठी गॅसवर कढईमध्ये घालून घ्या. त्यानंतर थापून घेतलेला अनारसा कढईमध्ये सोडा आणि मध्यम ते मीडियम गॅसवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत. अनारसे तळताना उलटसुलट करायचे नाही. एकाच पद्धतीने आपल्याला हे तळायचे आहे. म्हणजे दाखवल्याप्रमाणे खसखस वरच्या बाजूला येईन अशा पद्धतीने आपल्याला हे अनारसे तेलामध्ये घालून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने तेल हळूहळू त्यावर सोडायचं. तुम्ही पाहू शकता की गरम तेल अनारशावर सोडल्यामुळे अनारशाला आपले आपण जाळी तयार होते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. हे बघा किती छान अशी जाळी तयार झालेली आहे. आपण त्याला पूर्णपणे तळून घेऊया. अशा पद्धतीने आपले अनारसे तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान कलर आलेला आहे. तसेच जाळीही खूप छान पडलेली आहे. आता आपण राहिलेले अनारसेही त्याच पद्धतीने सेम करून घेऊया. इथे पोळपाटावर आपण थोडीशी खसखस घालायची. त्यावर अनारशाच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि त्याला थापून घ्यायचं. थापतानाही दोन्ही बाजूनी अनारशाचं पीठ खसखस लावायची नाही, तर फक्त खालच्या बाजूनेच आपल्याला हे अनारशाला खसखस लावून घ्यायची आणि त्यावरच थापून घ्यायचं. 1-2 जेवढे आपले कढईमध्ये अनारसे बसतील तेवढे आपण तयार करून घेऊया आणि थोडे थोडे करून तळून घेऊया. सेम याच पद्धतीने आपल्याला सगळे अनारसे तळून घ्यायचे आहे. उलटसुलट अजिबात करायचे नाही. तर खसखस ज्या बाजूला आहे ती बाजू वर ठेवायची आणि त्यावर थोडं थोडं करून तेल किंवा तूप आपल्याला एकसारखं अनारस्यावर घालायचं आहे, जेणेकरून वरच्या बाजूला छान अशी जाळी तयार होते.
तुम्ही पाहू शकता की आपले किती छान असे अनारसे तळून तयार झाले आहेत. अशा पद्धतीने आपण सेम त्याच पद्धतीने सगळे अनारसे तळून घेतलेले आहेत. इथे मी 33 अनारशांचा नैवेद्य भगवान विष्णूंना दाखवणार आहे, त्यामुळे मी 33 अनारसेच घेतलेले आहेत. तुम्ही सगळे अनारसे एका वेळेला तळले तरी चालेल किंवा जसे जसे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तळून खाल्ले तरीही चालेल. तुम्ही पाहू शकता की किती जाळीदार असे आपले अनारसे तयार झालेले आहेत आणि अजिबात तेलकटही नाही. चला तर मग अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.